नमस्कार मंडळी. आयुष्याच्या अवकाशात हास्याचं यान सोडायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, अखंड अविरत प्रेयसीच्या शोधात असणारा प्रियकर आज एका बिझनेस गर्लला भेटणार आहे. चला बघूया आज तरी त्याच्या प्रेमाची डील यशस्वी होतीये का ते. जे दाखवायला मंचावर येतात कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. हेलो 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 गाइस गाइस हेलो. आज दिल बड़ा शायराना है. अरे क्या करूं इस हाले दिल का, हर बार कहीं खो जाता है. क्या करूं गौरिया, क्या करूं मैं इस हाले दिल का, हमेशा कहीं खो जाता है. जब भी देखता हूं तुझे हमेशा इसे इश्क हो जाता है. कोणाला तरी वाटेल ही तिच्यासाठी आहे, पण त्यांना सांगा हे इश्काचे वारे काय कर्जतच्या डोंगरावर आलेले नाही आहे. मग आता रिसर्च केलाय मी प्रसाद सर. प्रेम हे जवळपास खड्ड्यांसारखं आहे. बर, म्हणजे कसं आहे, आपल्याला असं वाटतं रे संपला खड्डा, पण नाही, पुढे गेल्यावर आणखीन एक खड्डा असतो, तो चुकवल्यावर अजून एक खड्डा असतो, परत एक खड्डा. खड्डे आहेत, जोवर रस्ता आहे तोवर खड्डे आहेत. तसंच जोवर आयुष्य आहे तोवर प्रेम आहे. प्रेम निरंतर आहे, प्रेम निराकार आहे, ते असतं. आणि आज मला माझं प्रेम सापडलंय. म्हणजे आणि खरं प्रेम सापडलंय, आणि त्या खऱ्या प्रेमाचं नाव आहे कस्तुरी. नाव घेतल्या घेतल्या असं कस्तुरीच होतं मला. नाही म्हणजे ह्याच्या आधी जे प्रेम झाली आहेत मला ते असे इश्के मिजाजी होते. इश्के मिजाजी मतलब मटेरियलिस्टिक लव. पण आज मला झालं इश्के हकीकी, स्पिरिच्युअल लव, सोलफुल लव. या आधी सगळ्या पोरी मला काय करतोयस, खाल्लंस का, जेवलास का, काय अटेन्शन दे, मला अटेन्शन हवं, हे अशी कस्तुरी नाही. कस्तुरी थोडक्या शब्दात छोटंसं मंजूळ बोलणारी, फापट पसारा नाही, सॉर्टेड आयुष्य. काय प्राजू, नाही बोलायचंय का तुझ्याशी? तर आज मी असं ठरवलेलं आहे की मी पण आज असं थोडक्यात इधर उधर की बाते 2-4 फ्लर्टी लाईन्स मारायच्या आणि मग डायरेक्ट प्रपोज. थेट मी प्रश्न विचारणार. आज थेट भेट. आज बाजी ऐसी लड़ानी है कि अगर जीत गई तो वो मेरी और हार गए तो मैं उसका. आज हरायचं पण आहे, जिंकायचं पण आहे. आज तिला जिंकायचं आणि स्वतःला तिलासाठी हारायचं आहे. बस आज बघू काय होतंय ते. वेटर वेटर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. काय एव्हरीथिंग रेडी? सगळे रेडी आहे सर. सर आणू मी? नो 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 नो, लेट माय beloved angel come first, then we will have a blast, we'll have a treat. सर आणू की नको तेवढंच सांगा, हे मधलं राहू दे. असं केल्यावर घेऊन ये. हा, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा दुसरं घेऊन ये. गॉट इट सर. हे इंग्लिश येत आहे. सर माहिती. हा, कस्तुरीच्या पाऊल खुणा मला मिस नाही करायच्या आहेत. हाय 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 हाय. सॉरी, ये इकडे. नो प्रॉब्लेम. इथे येतेस? नको, असं अशी इथे क्रॉस. अरे हा, सॉरी. हा, ओ बस ना, बस बस इथे. काय लोक इकडे बस. बस बस, कुठे बस. हाय हाय हाय. परत बोल ना. हाय 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 हाय. तू खूपच गॉर्जियस आहेस, खूप गोड.
हे लाजू नकोस ग, लाजू नकोस. ना तीर ना चाकू ना खंजर ना तलवार, मेरा महबूब तो शर्मा कर कत्लेआम कर रहा है. नाही, आज तू हे नको करूस. आज माझं काही बरं वाईट झालं तर सगळी जबाबदारी तुझी आहे. बर. अय्या मम्मी जाऊ का? ते नाही, जाऊ जाऊ कुठे, बस बस. अगं हे होतं ते. आणि तू गेलीस तरी माझं वाईट होणारच आहे. त्यापेक्षा तुझ्या समोर शहादत मिळू दे ना. किती गोड बोलतोस तू. ऑलवेज, नेहमीच. खरंच असं वाटतं ना ऐकत राव. नाही नाही, पण माझं काहीच नाहीये यात. हे सगळं तुझं आहे. एखाद्या सुंदर फुलाकडे बघितल्यावर कसं मनात सुंदरच विचार येतात, तसं आहे ते. यात श्रेय त्या फुलाचं असतं का? बघणाऱ्याचं काय त्यात कौतुक आहे? किती गोड. नाही, पण म्हणजे खरं आहे, तू इथे आल्यापासून ना अख्ख्या वातावरणात ना असं एक सुमधूर झालेलं आहे, असं एक आहा झालेलं आहे वातावरण. ज्या मैत्रिणीच्या शोधात आज जन्म होतो ना, आज तो शोध संपलाय. काय काय झालं कस्तुरी? कस्तुरी, मी काही चुकीचं बोललोय का? प्लीज कस्तुरी बोल, अशी शांत नको राहूच. मला खरंच कस्तुरी होत आहे आता. सांग ना. फक्त मैत्रीण ओंकार. त्याच्या पुढे गेलेलं चालणार आहे मला. शिका घ्या, याला म्हणतात वेग. आणि तुम्ही 1.5 दिवस लावता मेसेज बघायला. आणि इन्स्टावर लिहिता काय, शायद आज प्यार हो जाएगा. तिथे पण कन्फर्मेशन नाहीये, तिथेही शायद, कन्फ्युजन, डाऊट. काय झालं? कोणाशी बोलतोयस तिथे? भूतकाळाशी. जाऊ दे, रोक सके तो रोक. आज तू बस ना ग. आज मी असं सांगणार आहे ना तुला की जगात असं कोणीच कोणाला काहीच सांगितलं नसेल. तू बस. 1 मिनिट. या. सॉरी सर, सावकाश यावं लागतंय. हो. मेणबत्त्या नाजूक आहे. हरकत नाही. नाजूक आहे. किती सुन. हे माझ्यासाठी आहे. ऑफ कोर्स तुझ्यासाठी. अरे आपसे मुलाकात कोई मुशायरे से कम नहीं, बस आगाज है मुशायरा. क्षमा जला दिए आज हमने. खरं सांग, गोड बोलतोस तू यार. मी नेहमीच गोड बोलतो. गेलास तरी चालेल. नाही म्हणजे काय झालंय माहितीये का, तुला ज्या दिवशी पहिल्यांदा चॅटबॉक्स मध्ये बघितलं ना, तेव्हाच मला तुझ्यातलं असामान्यत्व कळलं होतं. कस्तुरी, तू खूप वेगळी आहे सगळं. तू 1 मिनिट. हाँ सुलेमान बोल. किधर कू? अरे तू मेरे कुछ बोल रहा है ना रे. अरे सुलेमान ऐसा नको ना करू रे. तू धंधा डुबाएंगा रे मेरा. ऐसा नको करू सुलेमान. तू वो मोहम्मद को देखना रे. अरे वो मोहम्मद देख सुलेमान. वो है ना, वो व्हाइट लगून को है ना काला कलर करके हेयर डाई करके कड़कनाथ कोमड़ी करके बेचता ना रे मार्केट में. तू सीख ना रे उससे कुछ. तू सुन, वो है ना जो पाया पोट्टा कलेजा और वो क्या रहता है रक्ती, हाँ वो निकाल को बाजू में रख. हाँ उसका अलग से पैसा मिलेगा. हाँ और अभी के अभी होटल को ऑर्डर पहुंचना मांगता मेरे को, समझा? हाँ तू बाता नको ना रे करू मियाँ, मेरा सुन ना रे. सुलेमान तू रखना रे फोन, मैं बिजी होना ना रे. तू रख फोन. आधा घंटा परेशान नको करू. हाँ तू रख फोन. हाँ रख. हाँ तू बोल ना रे मियाँ. मी
हे काय काय झालं? कोणाशी बोलत होतेस तू? बिझनेस अरे कंटाळा आलाय त्या सुलेमानला कोंबडींचा बिझनेस सांभाळायला दिलाय माझा तर तू बरं पुराण न- हरकत नाही, पण काही प्रॉब्लेम झालाय का? एकदम तू अशी हैदराबादीच बोलायला लागलीस मला. आपण बिझनेस नको ना बोलूया नकोच बोलूया. आपण इथे गोड गोड बोलायला जमलोय ना हा गोड गोड बोलायला जमलं. मी तेच आपलं बोलायला जमलं हो मी आपलं बोलूया. हा. हो ना Yes. मी तुला तेच सांगत होतो की तू खूप वेगळी आहेस. तू वेगळी आहेस आणि मी ना खरं तर तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय. गिफ्ट पण हा पण एकच आहे, अट आहे की तू गिफ्ट घेतल्यावर किंवा बघितल्यावर असं रागवू नकोस. विनाकारण मी माझ्या पार्टीवर रागवतच नाही. पार्टी प्रिय करा मी प्रियकर आहे. ऑफकोर्स येस. नाही काय नाही, तू थांब. तू डोळे बंद कर. तू डोळे बंद कर प्लीज. हा तू डोळे बंद करशील आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत. बरं. ओके. हो ओके. कस्तुरी, तुला बघितल्यापासून माझी छाप तिलक सब छीन गई है. त्यामुळे 1 2 3. राधे राधे मोठा भाई राधे राधे. अरे ना अरे ना 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 मोठा भाई मैं तो हाँ सॉरी मोटा भाई ना मैं तो क्लाइंट के ना मोटा भाई क्लाइंट है ना सामने बैठे है ना मोटा भाई एक बार टेंडर पची जो ना तो थैंक यू मोटा भाई टेंडर पास થઈ ગયો. મોટા ભાઈ થેન્ક યુ તમે તો અમાર માટે ભગવાન છે રે મોટા ભાઈ એકદમ ભગવાન છે. થેન્ક યુ અయ్యో ઓંકાર ટેન્ડર પાસ થઈ ગયો. અરે નાચો ટેન્ડર પાસ થઈ ગયો. काय करतेस तू? એટલી ક્યુટ છે ना એટલી लकी अरे છે ना तू. कस्तुरी काय चाललंय यार तुझं? आपण कशासाठी आलो इथे? ती टेंडर पास टेंडर म्हणजे आधी कोंबडीवाल्याचा बिझनेस होता, आता हा कोण गुजराती तू टेंडर भरतेस? ते टेंडर पास असं नाही होत. बिझनेसचं टेन्शन. कसला बिझनेस यार? असं नाही हो, असं तोडकं प्रेम होत नसतं. अरे यार मला तुला इथे अंगठी देऊन तुला प्रपोज करायचं होतं. तू अंगठी आणलीस? मला तुला विचारायचं होतं आणि तुझे सतत हे फोन येत आहेत. मी काय करू? फोनचा त्रास आहे ना. आता आलेला फोन मी अजिबात उचलणार नाही. कोणताही फोन येऊ दे मी नाही उचलणार. तू म्हणजे माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे ओंकार. मी तयार आहे तुझ्यासोबत लग्न करायला. नक्की? फोन नाही उचलायचास तू? कस्तुरी विल यू शेवटचा. तू अंगठी घाल. हाँ बलविंदर. ओए कितने है तू? ओए तू पागल है? ओए तू किसणो पूछ के ट्रक विच माल भरी आसी. कुठले बिझनेस आहेत हे? ना बलविंदर बिल्कुल ना. अभी तोड़ा और मेडा कोई वास्ता नहीं है जी. ना बलविंदर ना वो ना मेनू फोन आया तो मैंने हाथ ऊपर कर लेने हैं अपने. रख फोन. ओए पप्पे तू डालना रे. मी नाही का पप्पे? मी पप्पे कोणाशी बोल? कोण आहेस तू? हैदराबादी बोलते, गुजराती बोलते, पंजाबी बोलते, सगळं करास. कोण आहेस तू? असं नाही होत प्रेम. असं खरंच होत नाही. एवढे तुझं डोकं केवढूस, तुझे बिझनेस केवढे, आणि एवढाच जर तुला बिझनेस करायचं तर नको ना माझ्या प्रेमात पडूस. नको मला नको नादाला लावूस. मला ऐक ना बिझनेस सोडून थोडासा वेळ आहे त्यात करूयात ना प्रेम. मला थोडासा वेळ नको आहे. मला खूप जास्त वेळ हवाय. कळतंय का तुला? खूप जास्त वेळ हवाय.
बिझनेस बिझनेस बिझनेस. माझ्या ओळखीतल्या सगळ्या मुलींना एकाच वेळी एवढे बिझनेस का करायचे मला ऐक ओंकार ऐक ना. ऐक बी काय नाही, ऐक बी काय नाही. कर ना, कर बिझनेस कर, इंडिपेंडंट हो, चांगली गोष्ट आहे. पण एवढीही इंडिपेंडंट होऊ नका की आम्ही एकटे पडू इथे. हो हो ओंकार, काय अर्धे ओंकार? बिझनेस तू सांभाळ ना. मला नाही अर्धे बिझनेस सांभाळायचे. जिच्यापासनं पळत होतो तशीच परत समोर आली माझ्या. काय करायचं कर ना ग रिप्लाय, कर ना. श्रद्धा कपूरने रिप्लाय केला मला, आता तरी कर रिप्लाय, कर रिप्लाय. एक मिनिट. हा आज किती दागिने विकले गेले? सगळं मी वाजव रे आमिर दादा. खऱ्या प्रेमाचा शेवट कॉमेडीच होतो. ऐक माझं. वा वा बहारदार. प्रसादा. क्या कहूँ तेरी तारीफ है सूरत में यार, क्या कहूँ तेरी तारीफ है सूरत में यार, अल्फाज कम पड़ जाते हैं तेरी मासूमियत देखकर. वा सर, वा सर. वा. ओमकार कमाल आहेस तू, कमाल. शिवा मजा आली प्रत्येक भाषा तुझ्या तोंडून ऐकताना, आणि तितक्याच वेळेला तिला रिॲक्ट करताना बघून पण मजा आली. बाकी प्राजक्ता वगैरे सगळं ते ठीक आहे, पण मजा येते, मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल सर, थँक्यू. मंडळी, नेहमी संधीच्या शोधात असणाऱ्या सुमारिया चौघुलियाला आज एक गाण्याचा कार्यक्रम मिळाला आहे. पण तो या संधीचं सोनं करू शकेल का? चला बघूया. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, भांडूपचा शशी कपूर निखिल बने, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. अरे रसिक प्रेक्षक, अरे ज्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते आलेले आहे. बरं एकदा जोरदार टाळ्या उंजव दे त्यांच्यासाठी. नमस्कार सर, नमस्कार. अरे वा, गैर स्वागत आहे वा तुमची प्रतीक्षा करत होतो. बरं राजपूत, खूप खूप आभार तुमचे राजपूत. आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमात नाही सर, मला माहिती आहे तुम्ही असा कार्यक्रम घेत नाही. नाही हो, मलाच घेत नाहीत लोक. काय बोलताय सर, काय गंमत? नाही, खरंच सांगतो मी, 3.5 वर्षानंतर जवळजवळ कोविड नंतर हा पहिला कार्यक्रम करतोय मी. हो, काय झालं सर? सर काय झालं? पाणी आलं हो डोळ्यात. मी पाणी देऊ तुम्ही? नाही आराम. थँक्यू व्हेरी मच. आज एवढं मोठं स्वागत केलं, मला ते जुने दिवस आठवले. हो, मानधन सुद्धा तुम्ही मला देणार आहात. ढोलक, पेटी आणि हे पोडियम. बाप रे, मला एवढं स्वागत. मागे हे पंडित पोपटावरचा गुंड्या लिहिले. पंडित पोपटावरचा गुंड्या. अहो, गाणं पोपट आहे ना, आणि संभ्रमात घोचले. अहो, सुमारिया चौघुलिया असं आहे ना. पंडित गाणं पोपट, सुमारिया चौघुल्याचं काय लिहिलं हे तुम्ही? एक मिनिट सर. अरे ओ विराज, अरे हा काय फेक छापलेला आहे रे? अरे बघत जाना देताना काय देतोय आपण, काय छापून येतो ते बी चेक करत जाना. नुसतेच काय मिरवत असतं रे बिनलोक. सर कमाल करताय तुम्ही. सॉरी, म्हणजे माझ्या संस्थेत आहे ना सगळे डफ्फर भरलेले आहेत. बरं. एखाद्या नव्या पोऱ्याला दिलं असेल त्यांनी फ्लेक्सचं काम. नव्या पोराला? हां. पण हे जे मागचं नाव आहे सौ स्वरम ऋणमयी मृच्छकटिकेश्वर बल्लाळ, तेव्हा तो नवीन नव्हता. एवढं कठीण नाव त्यांनी लिहिलेलं आहे. माझा गाण्यापोपट सुमारिया चौघुल्याला चुकला तो. नाही. हे काय, हे नेहमी होतं असं, नेहमी होतं. हो का? माझ्या बाबतीत नेहमी माझं नाव मुद्दामून चुकतात. अरे बापरे. मागच्या वेळेला असंच झालं होतं माहिती. 3 वर्षांपूर्वी मी एक कार्यक्रम केला होता. हां. तेव्हा गाणं पोपटचं गण्या तोबा पोपट आला असं छापलं होतं. जरा गप्पा बसावं. हे चुकीचं आहे ना. एक पदवी असते ती. गाणं पोपट काहीतरी मी कार्यकिर्द आहे माझी म्हणून केलेली आहे. पंडितजी मी माफी मागतो, मनापासून माफी मागतो. पुढच्या वेळेस आहे ना मी स्वतः फ्लेक्स चेक करेन. ठीक आहे. अरे वा वा. वा वा वा, छानच वाटतंय. म्हणजे आज अगदी बसा. हो रे बापरे, वेगळाच स्वॅग आहे या माणसाचा. अच्छा, नाही बरं. त्याच्या नवीन गायिका काय नाव? वर मृण्मयी मृच्छकटेश्वरी बल्लाळ ताई, त्या ना. वा. अरे आले. नमस्कार. या. अरे मॅडम सांभाळून या. बसा. अरे वा मॅडम. अरे बाप, एवढ्या लांब बाळाला घेऊन तुम्ही कार्यक्रमाला आलात?
लांब नाही एवढूच आहे बाळ. नाही 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 बाळाला घेऊन एवढ्या लांब कार्यक्रमाला आला असं म्हणायचे मला बाकी काही सॉरी 3 महिन्याचा आहे हो घुंगरू. अरे वा अरे मॅडम तुमच्यासोबत कुणी आलंय का? माझे मिस्टर आलेत ना. नमस्कार काय नाही इथे नाही आलेत, खाली गाडी पार्क करतायत. आलेत का? बरं बरं ठीक आहे उत्साहाच्या भरात जरा सॉरी हा तुमची ओळख करून देतो. ते जे आहेत ना ते आमचे तबलजी बने आहेत आणि हे पंडित गुंड्याभाऊ पोपट. तुझा बाप गुंड्याभाई पोपट नाही गाणं पोपट. गाणं पोपट नाव आहे की नाही? सॉरी सॉरी पंडितजींना कोण नाही ओळख. नाही नाही पंडितजी म्हणजे पंडितजी 1 मिनिट. नाही मला नको. 1 मिनिट. नाही मला नको आहे. नमस्कार कर. अरे सांभाळा तुम्ही सांभाळा. कमाल करताय. घुंगरू घुंगरू याचं नाव आहे ना, तुम्ही कसे घरंगळता? सॉरी काय तुमच्या बरोबर आज मंच शेअर करायचा आहे ना, तर मला एकदम असं झालं मला. चला 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 आपण कार्यक्रमाला सुरुवात हो करू. पण त्याआधी याला घ्या याला घ्या. अरे वा सॉरी हळूहळू. गोड आहे बाळ गोड आहे. हो, फार गोड आहे बाळ. हा कार्यक्रमाला सुरुवात करू. हा चला. तर रसिक प्रेक्षक हो, सुरांच्या या अफाट मैफिलीत मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचं गहिर म्हणजे बा एवढा गैर स्वागत करतो. तर इथे बा 2 भलते भारी कलाकार आलेले आहेत आणि त्यापैकी याच्या मॅडम आलेल्या आहेत ना, त्यांचं मला गैर कौतुक आहे. आणि त्या इथे आल्या याचं मला आश्चर्य वाटतं हो. 3 महिन्यांचा घुंगरू घेऊन त्या आलेल्या आहेत. अहो बाळंतीणबाईचं काय काय कष्ट असतात, किती वेदना असतात, किती काळजी घ्यावी लागते. त्या सगळ्या वेदना विसरून त्या कलेसाठी या इथे आलेल्या आहेत. याला म्हणतात खरा कलाकार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मॅडम साठी. आणि जे दुसरे आलेले आहेत ते फक्त आलेले आहेत. म्हणजे त्यांना बोलवलं ते आले असे म्हणजे ते बाळंतीण पण नाहीये, त्यांना काही वेदना पण नाही, ते आपल्या आली. एक मिनिट मला का वेदना व्हायला पाहिजेत? नाही नाही आणि मी का बाळंतीण व्हायला पाहिजे? नाही 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 ते उत्साहाच्या भरात बोललो मी. नाही हे तुम्ही असं का यांची वेगळी ओळख करून दिलीत, माझी वेगळी करून दिली का? नाही नाही काय आहे ना मॅडमचं जे डिवोशन आहे ते सांगा तो. म्हणजे माझं डिवोशन नाही असं म्हणणं आहे तुमचं? नाही आहे. एक मिनिट अरे ऐका ना तुम्ही काय कळलं पाहिजे रसिकांना. अरे ऐका ना. नाही एक मिनिट पंडितजी काय करतात? एक मिनिट हे बघा मी अशा कार्यक्रमांना साधारणतः 50,000 रुपये घेतो. पण आज मी एक 251 रुपया तिकडे आलेलो आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. हे डिवोशन नाहीये का? मला सांगा. हे डिवोशन आहे ना? आहे तुमचं पण आहे योगदान आहे. बसा बसा तुम्ही. हे चुकीचं आहे ना. चिडू नका पण. असं नाही. आता गायक म्हणून एक जेव्हा आपण एक सादर करतो कार्यक्रमाला आता सुरुवात करतो बा. मी अशी विनंती करतो की एक गुंठा पोपट यांनी गाणं सुरू करू. एक गुंठा पोपट असतो कधी? अरे ती कुठला बघितलाय झाडावर एक गुंठा पोपट? नाही ते उत्साहाच्या भरात. अरे गाणं पोपट नाव दिलंय ना. चिडू नका. गाणं सुरू करा. एक बार ऐसा. अरे ह्याचं काय आहे? सुरू करतो मी. गाणं हो तेच करतोय. आमिरजी पांढरी चार गाण्यातलंच आहे हे. पांढरी चार सॉरी गाण्यातलं 4 पांढऱ्या गोऱ्या बायका पाठवा असं नाही सांगत आहे त्याला. गाण्यातलंच आहे. नाही करा. सॉरी सर. हळू 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 जरा हळू करा. ऊर बडवत्या त्यात बाळ आहे हे विसरू नका ना तुम्ही. बाहेर तिकडे अरे बाहेर जा. सॉरी कार्यक्रम हळू सुरू. खूप रडते
बघा ना काय रोज असं नाही वागत हो हा. आज काय झालं कळ ना बाबा पण नाहीयेत ह्याचे लोक. मॅडम 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 त्याच्या पोटात दुखत असेल काय भजे पाव वडापाव असं काही खाल्लं 3 महिन्याचं बाळ आहे भाजीपाव वडापाव खाणार आहे हा माणूस काही बोलतोय नाही, नाही. थांबा ना, जरा शांत झालं शांत झालं हॅलो ना हॅलो तुम्ही काही करू नका ते समज हा बच्चों का हे अलग माझ्याकडे द्या माझ्याकडे अरे, एकदम अरे अरे बापरे अरे हे कांद्याशीत रडतंय ना अरे कसं रडतो मी शांत बसवा ना त्याला शांत झाला मुलगा शांत झाला माझ्या हातात हा? रसिको संगीत क्या है बापरे बापरे अरे बाळ एकदम हो अरे तुमच्या हातात जादू आहे हो हसायला लागला आणि अरे बाप काय गोड असते. अरे बापरे मला काय वाटतं तुमचे केस बघून आहे ना ते तुम्हाला आई समजत असेल. आईला मिशी असते पण त्या बाळाला केस दिसतात पण मिशी दिसत नाही असं कुठलं बाळ आहे असं काय बोलताय. हे उगीच बोलताय चिडू नका नाही, पंडित. नाही, नाही, चिडत काय नाही. बोलताय दादा Sorry. तुम्ही असं कसं होईल अरे वा. अय्या अरे आता आठवलं मला बाळाच्या पाळण्यावर जो जोकर लावला ना त्याचा चेहरा सेम तुमच्यासारखा दिसतो म्हणून बाळ तुमच्याकडे बघत असतं. एक मिनिट माझा चेहरा जोकरासारखा आहे मी ह्याच्या समोर येऊन अर्धा तास असं केलंय तसं नाही असं नका करू ना तुम्ही असं बाळ आहे एकदम गोड बाळ गोड आहे आहे, गोड. अरे लाईचे बाळा अरे बापरे ओ लो 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 पुरक्या 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 मारतो, मारतो, पुरक्या पुरक्या मारतो. मारतो. उडक्या मारतो नशीब उपडा नाहीये हाय, 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 हाय. ए, झोपला हो झोपला अरे बापरे अय्या पटकन झोपला हातात जादू असं हा? तुमच्याकडे येऊन हळू हळू द्या, द्या, द्या. बस 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 पंडित पंडित जांगलेली पुंगली तू डोंगरीलेली पुंगली झोपला 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 पंडितजी पंडितजी हे बाळ आहे ना तुमच्याकडे झोपते म्हणजे शांत राहते बुवा तर तुम्ही काय करा तुम्ही विंगेत तिकडे बसा बुवा. आणि पण गाणं कार्यक्रम नाही, सुरू नाही. करायचा आहे ना यांच्या गाण्यापासून सुरुवात करू ना नंतर तुमचं गाणं गा प्लीज बुवा. नाही, तसं नाही म्हणत आहे. रिक्वेस्ट Problem- प्रॉब्लेम आहे म्हणून म्हटलं पब्लिक खोळंबली हो प्लीज प्लीज. अरे बापरे चल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तिथे तिथे या 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 काय नाही चला 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 ए, लवकर लवकर पण चला ना. त्याच्यानंतर मग मी गाणं हा, म्हणतो. तुमचंच गाणं आहे ना चला ना लवकर या, या, या. बसा 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 3.5 वर्षानंतर कार्यक्रम आहे हा 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 नाही नाही असं नको गेला आया झाला आणि घरी आला नाही 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 बसा 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 हा, बसा बसा हा. मॅडम तुम्ही सुरू करा सुरू करा. हो आज गुरुपौर्णिमा आहे तर मी गुरुपौर्णिमेचं एखादं गाणं घेते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा खूप छान गायली तू ब्रह्मा खूप छान गायली खूपच आवडलं का तुझं गुरुवे अरे, एक गाणं नाही म्हटलं तिने आणि म्हटलं ते पण असं ऑर्केस्ट्रातलं म्हटलं भावगीतांच्या कार्यक्रमाला तरी एवढे पैसे कोणी देतं दर्दी रसिक आहे तिथली त्या कार्यक्रमाचे तेवढे पैसे असतील कॉन्ट्रॅक्ट शो म्हणून हे का दिला रे मला रस्त्यावर बाळ घेऊन बसला मी ऐका सर मनाला लावून घेऊ काय काय मनाला लावून कोण कोण माणसं तुम्ही आणलेली आहेत हे मला Sorry, कळत sorry, नाही sorry. हा, चला. चुकीचं आहे अत्यंत नाही, नाही. आणा त्या इकडे खिशात नका टाकू आणा त्या इकडे मला आता चिडू नका पंडितजी चिडू नका नाहीये ती बिदागी असते प्रेक्षकांची किती हो झालं हो 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 एक मिनिट थांबा थांबा बाळ झोपलाय झोपला का
हो माय गॉड. अच्छा भालं करू. अरे तुम्ही काय करू नका. आता तुमच्याकडे देत होतं मी इकडे. थांबा. सुरू करूया आपण आता. खेबुडकरांची मस्त लावणी घेतोय आपण आता. बावळट आहेस का तू? अरे ढोलकी वाजली का तुला? काय करताय काय? टाळू पण भरलेला नाहीये त्याचा अजून. अरे काय करताय हो तुम्ही? ओल्या बाळंती नाही तरी काय आल्या तुम्ही इथे? अरे मी कुठे ओली बाळंती नाही. मी ओली बाळंती नाही. हा रडतोय ना. मी कुठे तरी. मला ऍक्च्युली टेन्शन. इकडे आणा. नाही इकडे बाळाला 2 खळे आहेत. त्यापेक्षा जास्त चरबी आहे बाळा. लहान बाळ आहे. खूप चरबी. हे बघा. अरे आता हसतय. हे बघा आता हसतय. माझ्याकडे आलं की हसतं. माझ्याकडे आलं की शांत बसतं. गायला द्यायचं नाहीये काकांना गाणं. पोपट काकांना. आता मी कसा गातो बघा. मांडीवर ठेवून गाणार मी. तुम्ही बसा. कार्यक्रम होणार आज. ओले 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 ओले. काय करता तुम्ही? दुसरं काम नाही मला. अरे ओले ओले करत बसायचं इकडे. नाही गायचं मला. अरे काय करताय तुम्ही? अरे गेला खड्ड्यात कार्यक्रम. मला नाही गायचं. कार्यक्रम घेऊन जाय. अरे नको ना रे फुरक्या मारू रे. इकडे. अरे बापरे हे माझ्याकडे शांत झालं ना. पण म्हणजे कमाल आहे. म्हणजे त्या माणसाला याला गाऊ द्यायचं नव्हतं का काय? अरे बामटे. अरे बापरे. मॅडम आता तुम्ही कार्यक्रम सुरू करा बुवा. मग चला गाणं घ्या पुढचं. नाही गुरुर ब्रह्मा एवढंच माझं तयार होतं गाणं. म्हणजे आता मग इथेच कार्यक्रम संपला? अरे बापरे. हो बो. हा तू वाजवतो का रे तोंडाने म्युझिक मग संपण्याचं? वा गैरा भारी परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? सम्या कमाल होतं मधलं सगळं जे बाळाबरोबरचं होतं ते. आणि जे तू फार मस्त वेगळंच कॅरेक्टर काहीतरी पोर्ट्रे केलंस. आणि जे तुझं बसलेलं गाणं होतं तेही बसलेलं नव्हतं. श्याम्या बहार आणलीस तू. बहार मधलं जे केलंस तू ते ओ हो 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 म्हणजे गहिरं भारी होतं ते. आणि फार फार खूप दिवसांनी सुमारिया चौगुलिया आले. विलक्षण मजा आली. बहारदार. सई क्वालिटी परफॉर्मन्स होता. ही सिरीज खूप दिवसांनी आली आणि खूप बरं वाटलं. आणि आज बाळ हे डिव्हाइस वापरून तुम्ही जी काही धमाल उडवली ती अशक्य होती. ॲज युजल बाळाचा आवाज गोस्वामी सरांनी काढला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल टाळ्या माझ्याकडून. मस्त मजा आली. मंडळी सत्तेच्या सारीपाटात होणारी भाऊबंदकी आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आज हीच भाऊबंदकी आपल्याला विनोदी स्वरूपात दिसणार आहे. जी दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्य कलाकार. महाराजांचा विजय असो. महाराज आपण आम्हास तातडीनं का बोलावलं? अमात्य तुम्हास ज्ञात असेलच की आमचे दोन्ही राजपुत्र त्यांचा शैक्षणिक कार्यकाळ संपवून कालच राज्यात परत आलेत. होय महाराज. जेव्हा राजधानीवर नैराश्याचे काळे काळे ढग पुन्हा वळवळू लागले, वटवाघळांचं समूह नृत्य आणि कुत्र्यांचं समूह गान सुरू झालं, त्याच वेळी आमच्या लक्षात आलं राज्याची अवकळा म्हणजे थोरले राजपुत्र गौरवादित्य उर्फ फाल्गुनी कुमार आणि धाकटे राजपुत्र स्वातिपती उर्फ दत्तात्रय यांचं आगमन झालंय. महाराज दोन्ही राजपुत्रांना दरबारात पाचारण करा. जशी आज्ञा महाराज.
खांडेकर कुलोत्पन्न महाराणी मृगनयनी सुत थोरले राजपुत्र गौरवादित्य उर्फ फाल्गुनी कुमार आणि महाराणी सीमांतनी सुत धाकटे राजपुत्र स्वातिपती उर्फ दत्तात्रय यांचं दरबारात आगमन होत आहे हो. महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. दरबारी कामकाजास सुरुवात करावी. आज्ञा महाराज. अनेक सहस्त्रांच्या परंपरेनुसार खांडेकर कुलोत्पन्न म्हणजे दोन्ही राजपुत्र आपल्या अभ्यासक्रम संपवून राज्यात परत आले आहेत. खरं तर जो अभ्यासक्रम 2 वर्षात संपायला हवा होता तो संपवायला यांना 5 वर्ष लागले. अतिशय निम्न स्तराचं ज्ञान ग्रहण करून ते आलेत. बंधू अभिनंदन. युवराज अभ्यासक्रमाची पदविका त्यांना राजमहालात ढकलले अशा शिर्यानिशी दिली. पण महाराज, राज्याचा कारभार सुरळीत चालण्यासाठी कोणातरी एकाची युवराज म्हणून निवड करणं गरजेचं आहे महाराज. आम्हास असे वाटते अमात्य. जी महाराज. आमच्या आवडत्या राणी सरकारांचे सुपुत्र स्वातिपती दत्तात्रय यांना युवराज म्हणून घोषित करावा अशी आमची इच्छा आहे. नाही महाराज, महाराज अन्याय आहे. अहो मी तुमचा थोरला पुत्र आहे, त्यामुळे युवराजाचा मुकुट माझ्या डोक्यावर पडला पाहिजे. गौरवादित्य, तुम्ही थोरले असलात तरी कारले आहात. तुम्ही आमच्या नावडत्या राणी सरकारांचे नावडते राजपुत्र आहात. त्यामुळे हा मान आम्ही आता दत्तात्रयींनाच देतोय. हा अन्याय आहे माझ्यावर महाराज. आता आम्ही बंड करणार. बंड काय? आम्ही बंड करणार. ठीक आहे, आईलाच नाव सांगतो. सांग. माते, तुझ्या दत्तूवर अन्याय होतोय. माते लवकर ये, लवकर ये माते, लवकर ये. कभी खुशी कभी गम. आशीर्वाद. छोमा, छोमा आशीर्वाद. छोमा, छोमा. छोटी माता. महाराणी सीमंतिनी. जी महाराज. यावे, बसावे महाराणी. ठीक आहे, तुम्ही आता बंड केले तर मी पण करतो. माझ्या मातेला बोलवतो. माते, तुझ्या राजपुत्रावरती अन्याय होतोय. माते लवकर ये, माते लवकर ये. बायो गो. आबा. बोल राजपुत्र. राणी साहेबांना तुम्ही आबा म्हणता? हो, कारण ह्यांच्यात मला आई आणि बाबा असे दोघांचे रूप दिसतात, म्हणून आबा. आबा. बोल राजपुत्रा. महाराज, युवराज पदाचा सगळा हक्क दत्तात्रयला देत आहेत. त्या दत्तात्रयला आणि मला डावलतायत. हे तर होणारच होते, कारण महाराजांनी मला तसे खाजगीत वचन दिले होते. मार दिया जाय असं बोलतायत त्या गाण्यामध्ये. वचन दिले होते. या वसाडीमुळे माझ्यावर नेहमीच अन्याय झाला. माझी पाठ राखण म्हणून आली आणि महाराजांची लाडकी राणी झाली. महाराणी मृगनयनी खबरदार. आबा. आमच्या आवडत्या महाराणी सीमांतिनीचा अपमान केला तर गाठ माझ्याशी आहे. एका टाळता न येणाऱ्या राजकीय तहापायी तुम्ही आमच्या राणी झाल्या ते विसरू नका. असंही तुमचं राज्य आम्ही पुढे मागे जाऊन ताब्यात घेणारच आहोत. पहिला शिरच्छेद तुमच्या आत्याचा करणार आहे. का महाराज? कारण तुमचं नाव त्यांनी मृगनयनी ठेवलंय. आजपर्यंत मी माझ्यावरचा अन्याय सहन केला, पण माझ्या सुपुत्रावरचा अन्याय मी कदापि सहन करणार नाही. महाराज, किती झालं तरी माझा सुपुत्र खांडेकर कुलोत्पन्न आहे. हवं तर त्याला प्रश्न विचारा, पण त्याच्यावर अन्याय करू नका महाराज, अन्याय करू नका. मी तुझ्या पदर पसरते. ठीक आहे महाराज, घ्या ना, परीक्षा घ्या. कारण उद्या उठून कोणी असे म्हणावयास नको की दत्तूने मोठ्या भावाचा घास हिरावून घेतला. बघितलं, मार दिया जाय. सेम आहे. छोमा आहे, तुम्ही सेम तसंच बोलताय. सीमांतिनी, हे काय बोललात तुम्ही सीमांतिनी? परीक्षा. मात्य. महाराज, आता नाईलाज असतो, परीक्षा घ्यावीच लागेल. हो महाराज. आता अमात्य, आम्ही आमच्या आवडत्या राणीला वचन दिलंय की आम्ही त्यांच्याच सुपुत्राला राजकुमार बनवू.
आम्हाला आमच्यावर अन्यायी राजा हा कलंक सुद्धा नको. हो महाराज. पण परीक्षा घेतल्यावर ती देण्याची या दोघांची लायकी नाही. खरं आहे ना? दत्तात्रेयची तर नाहीच नाहीये. बघा काही करा पण दत्तात्रेयला जिंकवा. जिंकवू. ठीक आहे. ठीक. परीक्षेस आरंभ करा. तर राज्या पुढे जो पेच प्रसंग आलाय तो सोडवण्यासाठी आता दोन्ही राजपुत्रांमध्ये परीक्षा होईल. फाल्गुनी कुमार, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. मात्य सांभाळून. 29चा पाढा म्हणा. 29 × 29. येस. 29 तुने 2 वेळा 29. 29 त्रिक 3 वेळा 29. 29 चोक 4 वेळा. अरे तुम्ही बाय ना खात्र्या मारू खात्र्या. अरे तू जर राजपुत्र नसताना तलवारीने मुंडकं उडवलं असतं तुझं मी. दलिंदर. अमात्य सबुरीने घ्या. काय झालं? तुमचं उत्तर चुकलेलं अरे आहे. बरोबर दिलं मी उत्तर. हे उत्तर ग्राह्य धरलं जाणार नाहीत. बरोबर दिलं उत्तर मी. तुम्ही हारलेले आहात. आणि आता स्वातिपती आम्ही तुमच्याकडे येतो. या या अमात्य या. काय करायचे? मात्य सबुरीने घ्या. सबुरीने घ्या. आता तुमच्यासाठी प्रश्न. 29चा पाढा म्हणा. 29चा पाढ म्हटले ते जिंकले. जिंकले. नाही मला बोलायचं नाही. दत्तात्रय जीतम. हजर जबाबी आहेत ते. काहीच बोलायचे नाही. जीतम. चूक उत्तर. जीतम. नाही नाही, एक मिनिट. तुम्ही त्याला काय म्हटलं 29चा पाढा? त्याच्या तोंडावरती प्रश्नचिन्ह नव्हतं. 29चा पाढा तर येतच नाहीये. उत्तर अचूक आहे. हजर जबाबी. 29चा पाढा. 29चा पाढा म्हटले ते जिंकले. तुम्ही हारलेले आहात. तुम्ही हारलेले आहात. जीतम. चिटिंग आहे ते बोललंच नाही तर. युवराज बनण्यासाठी तेच लायक आहेत आणि विजेते आहेत स्वातिपती. जीतम दत्तात्रय जीतम. चिटिंग आहे चिटिंग. आजपर्यंत मी तुम्हाला अन्याय न करणारा राजा समजत होतो, पण आजपासून तुम्ही अन्याय करणारे राजे आहात. गौरवादित्य. हो, चिटिंग करताय तुम्ही. आम्ही काही सहन करू पण अन्यायी राजा हा कलंक कदापि सहन करणार मग त्यालाच कसं काय जिंकवताय? तसं असेल तर ही परीक्षा सगळी रद्द करा. महाराज वेगळा मार्ग मी सांगतो. गौरवादित्य, दत्तात्रेय, 2 बोटांपैकी 1 बोट पकडून युवराज पदाचा आता निकाल लावूया. आबा पकडला. दत्तात्रेय, 2 बोटांपैकी 1 बोट तुम्ही पकडा. एकच बोट उरले. जीतम. जीतम. अमात्य दत्तात्रेयानं युवराज म्हणून घोषित करा. पण एकच हे जिंकलेले आहेत. वाजवा. हरकरादित्य वाजवा. त्याला घोषित करा. युवराज म्हणून घोषित करा. युवराज म्हणून स्वातिपती हे घोषित करण्यात आलेले आहे. ते जिंकलेले आहे. या दत्तात्रेय या. महाराज, हो महाराज, नेमक्या या बोटामध्ये काय होतं? जीतम. त्या बोटात नेमकं काय सांगा तरी मला. जीतम. अरे पण या बोटात काय सांगा ना. या बोटात काय होतं? या बोटात काय होतं ते तर सांगा मला. असेच पुढे जायचं. अरे पण ह्या बोटात काय होतं ते तर सांगा मला. या बोटात- जीतम. या बोटात जीतम. आबा ह्या बोटात काय होतं मला सांगा तरी. तुझं नशीब. वा 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 बहारदार. मला या स्किट मधल्या कॅरेक्टर्सची नावं खूपच आवडली. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मस्त. सई. सगळ्यात आधी प्लॅटॉनिक आज दृष्ट काढून घ्या घरी गेल्यावर, इतके सुंदर दिसत आहे. सगळ्यांची कामं उत्तम, पण आज मला असं वाटतंय की प्लॅटॉनिक स्टोल द शो, कारण त्यांच्या गेटअपमुळे मी हरले, त्यांना बघून हरले आणि जिंकलेही एका वेळेला. खूप सुंदर परफॉर्मन्स. कॉस्ट्युम्स पण सगळ्यांचे खूप छान आहेत. सगळे छान दिसत आहे आणि भावाभावांचं हे नातं फारच भावलं मला. मस्त. वा सई वा 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 वा. थँक्यू सो मच गाईज.
आणि इथे वेळ झाली आहे निरोपाची. हास्याची उड्डाणं अशीच होत राहतील, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.